नमस्कार. वर्ल्ड ऑफ शोभा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज रेसिपी पौष्टिक कटलेट. भाज्यांचा वापर करून आज मी कटलेट बनवते. पाहूया कटलेट रेसिपी. आज रेसिपी शाळेचा डबा. मी 1 वाटी हिरवी मूग डाळ घेतलेली आहे. 4 ते 5 तास भिजत ठेवली होती आणि डाळ छान भिजलेली आहे. डाळीमधलं सगळं पाणी निथळून घ्यायचं आहे, नाहीतर बाइंडिंग जास्त लागतं. डाळ मिक्सरला बारीक वाटून घेते. पाणी न वापरता डाळ मिक्सरला वाटून घ्यायची आहे. मिक्सरला डाळ वाटून तयार. 1 वाटी पोहे धुवून भिजवून घेतलेले आहेत. पाहू शकता तुम्ही. बाइंडिंगसाठी पोहे वापरणार आहे. आता पोहे कुस्करून घेते. मॅश केलेले पोहे बाउलमध्ये मॅश केलेले पोहे काढून घेते. वाटलेली डाळ, डाळ आपल्याला अगदी बारीक वाटायची आहे. किसलेलं बीट. भाज्यांचं प्रमाण कमी अधिक करू शकता. आवडीच्या भाज्या वापरू शकता. पौष्टिक कटलेट बनवते. किसलेला गाजर, किसलेली कोबी, पालक, लाल भोपळा किसून वापरू शकता. आणखी कोणत्या भाज्या आवडत असतील तर नक्की वापरा. पालक घरामध्ये असेल तर बारीक चिरून यामध्ये पालक वापरा. 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, हिरवी मिरचीची पेस्ट सुद्धा वापरू शकता. पाव चमचा हळद, 1 चमचा धणे पावडर, 1 चमचा जिरे पावडर, चवीनुसार मीठ, कोथिंबीर, लिंबाचा रस किंवा आमचूर पावडर वापरू शकता. हातानेच मिक्स करते. थोडंसं तेल बॅटरला लावायचं. बॅटर एकसारखं करून घ्यायचं. कटलेटसाठी बॅटर तयार आहे. हे पहा. कटलेट मोल्ड घेतलेला आहे. हाताने सुद्धा कटलेट बनवू शकता. प्रेस करायचं बॅटर मोल्डमध्ये. सहज कटलेट मोल्डमधून निघतो. मी कटलेट शॅलो फ्राय करते. तुम्ही डीप फ्राय करू शकता. तेल गरम करून घेते. कटलेट शॅलो फ्राय करून घेते. गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे. दोन्ही बाजूनी कटलेट शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता एकही कटलेट तुटलेला नाही. कटलेट शॅलो फ्राय करून तयार. कटलेट पोळी. कटलेट पौष्टिक बनवलेले आहेत. मूग डाळ वापरले आहे, भाज्या वापरलेल्या आहेत आणि पोळी आहे. म्हणजे पोटभरीचं होऊन जाईल. म्हणजे पोटभरीचा नाश्ता. भाजी, पोळी आणि डाळ सगळं एकाच वेळी मुलांच्या पोटात जाईल. असा डबा बनवून देऊ शकता. अशा छान रेसिपी पाहण्यासाठी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल प्लीज वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करा. आता माझं नवीन चॅनल सुरू केलेलं आहे, शोभाज टिप्स अँड ट्रिक्स.
पाहू शकता टीप आहे छान छान. कटलेट आणि पोळी त्यासोबत फ्रुट्स देऊ शकता मुलांना तुम्ही. शाळेचा डबा तयार. आणखी नवीन नवीन रेसिपी मी घेऊनच येणार आहे. नमस्कार.